आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय झालं साहेब? काय गायब होतंय सगळं गायब झालं. आत्ता सगळं होतंय ते सगळं आपल्या डोळ्यांनी पाहिलं आपण. सगळं गायब कसं काय झालं? अहो काय साहेब, अहो एक वेळेस मी हे बोललो असतो तर चाललं असतं. काय आपण कायम टाईट असतो ना. अजून 7 वाजलेले नसताना तुम्ही जर असं बोलायला लागले तर मग कोरोना. हा किंग बॉस, नाही किंग बॉस खरं बोलतायत. हा काहीतरी भुताटकीचा प्रकार आहे. नाही नाही, भुताटकी नाही आहे. ही एक आगळी वेगळी अद्भुत शक्ती आहे. याचा अर्थ माझी लढाई मैत्रीसोबत नाहीये, या अद्भुत शक्ती विरुद्ध आहे. तुम्ही म्हणताय ते जर खरं असेल ना तर सर्वात अगोदर तुम्हाला या अद्भुत शक्तीचा बंदोबस्त करावा लागेल. मामा, आधी आपण किती वेळा प्रयत्न केले माहिती आहे ना. अरे तुम्ही दोघं चुकीच्या माणसाकडे जाऊन प्रयत्न करत होता ना, म्हणून तुम्हाला यश मिळत नव्हतं. माझ्याकडे एक करेक्ट व्यक्ती आहे जी याचा बंदोबस्त करणार म्हणजे करणारच. एवढी अशी कोण आहे ती व्यक्ती? चंद्रमुखी. चंद्रमुखी. माहित होता तुम्ही पुन्हा माझ्याकडेच येणार. मला चांगलंच माहित होतं. आता बोल, जे काय बोलायचंय ते पटकन बोल. व्यक्त हो, मुक्त हो. व्यक्त मुक्त. हो पण आम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं केलं होतं ना मागच्या वेळेस. त्या आदितीच्या प्रेताला जाळून पण टाकलं होतं ना. त्यानंतर ती आदिशक्ती देवी तर निघून गेली, पण आमच्या घरात आदिती सारखी दिसणारी दुसरी मुलगी आली. सेम टू सेम आदिती. पण हिच्यात काहीतरी वेगळं आहे. एक अद्भुत अशी शक्ती आहे. हो ती काहीही करू शकते. तिच्याकडे नुसतं बघितलं ना तरी 1 क्वार्टरची नशा एका मिनिटात उतरते ना. हो कळायला हवं ही नक्की कोण आहे हे कळायलाच हवं. आणि हिचा मैत्रिणीला एवढा सपोर्ट काय हे सुद्धा कळायलाच हवं. मला हे आधीच कळलंय. तुझा फोन आल्यावर मी ध्यानाला बसले तेव्हाच मला कळलं. ही अद्भुत शक्ती म्हणजे आदितीचा आत्मा आहे, जो तुमच्या मैत्रीला मदत करतोय. आत्मा? भूत? अरे देवा, हा खेळ अजून सुरूच आहे का? आता हिला आमच्या घरातून बाहेर कसं काढायचं? आता एकच मार्ग आहे, आदितीचं अस्थि विसर्जन. यथासांग अस्थि विसर्जनाचा विधी झाल्यावरच तिच्या आत्म्याला शांती मिळणार आहे आणि मग ती निघून जाईल अगदी कायमची. अहो पण तिच्या प्रेताची तर परस्पर विल्हेवाट लावली होती ना. मग तिच्या अस्थी आमच्याकडे कशा असणार? मामा, हे सगळं ऐकून खूप टेन्शन आलंय रे. ते तर मला पण आलंय ना, पण बघू यातून आपण काहीतरी मार्ग काढू. अस्थि, आदितीच्या अस्थि. पण या तुमच्याकडे कशा आल्या? माझ्या माणसांनी जेव्हा तिचा अंत्यविधी केला तेव्हाच मी त्यांना अस्थींबाबत कल्पना देऊन ठेवली होती. त्यांनीच मला या अस्थी आणून दिले. एकदा का ह्या अस्थींचं विसर्जन झालं की मग तुम्हाला कोणत्याच गोष्टीची
काळजी करण्याचं काहीच कारण असणार नाही. खरंच असं होईल ना? व्हायलाच पाहिजे. ह्या सृष्टीच्या नियमानुसार हे मानवी शरीर पृथ्वी, आकाश, वायू, अग्नी आणि जल या 5 तत्वांनी बनलं आहे. आणि याचं विघटन ही ह्याच 5 तत्वांमध्ये व्हायला पाहिजे. आपण प्रेत जाळण्यासाठी चिता रचताना जमिनीशी संपर्क होतो. त्याच देहाचा काही अंश हा मातीत मिसळतो. प्रेताला अग्नी दिल्यावर त्याचा अग्नीशी संपर्क येतो आणि त्या अग्नीतून निर्माण होणारा धूर हा वायूचं प्रतीक होऊन या अवकाशात पसरतो. आणि सर्वात शेवटी जेव्हा आपण ह्या अस्थींचं विसर्जन करतो तेव्हा पंचतत्वांनी बनलेलं हे शरीर खऱ्या अर्थाने ह्या पंचतत्वात विलीन होते. आणि मगच ह्या आत्म्याला शांती मिळते. आता कळलं? हो ताई, आम्हाला हे सगळं कळून चुकलंय. आता उद्या जातो आणि थांब, काही करू नकोस. या अस्थींचं विसर्जन तू नाही, तिच्या बाबांनी किंवा आईनी करायचं आहे. नाही हो, हे शक्यच नाही ना. हो, तिची आई तर हे कधीच करणार नाही. आणि तिच्या बाबाला यातलं काहीच माहित नाही ना. तू असंच काहीतरी म्हणणार हेही मला माहित होतं. हा सगळा भटकत्या आत्म्यांचा खेळ आहे. कुठलाही आत्मा सहजासहजी जायला तयार होणार नाही आणि त्याला हा आत्माही अपवाद नाही. खूप अडचणी येणार. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तो तुमची परीक्षा घेणार. त्याला कसं तोंड द्यायचं आणि कसं मुक्त करायचं हे तुमचं तुम्हालाच बघावं लागेल. तयारीला लागा. मला आता निघायला हवं. खाली भक्त माझी वाट पाहतो. मामा, आता काय करायचं? हॅलो यशवर्धन, कुठे आहेस? तू लवकरात लवकर मला नदी जवळच्या ब्रिजवर भेट. अरे बाकी सगळं आपण भेटलं बोलू. लवकर ये, मी वाट बघतोय. दादा नक्की तयार होईल का? हाय डॉली. हाय दादा. काय मामा, आज घरी भेटण्याऐवजी मला इथे कुठे भेटायला बोलवलंस? इथे लोक अस्थि विसर्जित करतात. हो, ते मला माहिती आहे, पण माझा त्याच्याशी काय संबंध आहे? हा म्हणजे? डॉली, काय बोलतोय? हे काय? अस्थि कलश. तुला या अस्थि विसर्जित करायच्या आहेत. का? कोणाच्या अस्थि आहेत ते? आणि त्याच्याशी माझं काय देणं घेणं? मी का करायच्यात अस्थि विसर्जन? कारण तू सोडून दुसऱ्या कोणालाच हा हक्क नाहीये. मामा, दुसऱ्या कोणाला हा हक्क नाहीये, मला हक्क आहे म्हणजे म्हणजे या अस्थि. आदिती, हे मामा, काय करतोयस तू? कोणासमोर कोणाबद्दल किती मस्करी करावी काही भान आहे की नाही? ही मस्करी असती तर खरंच खूप बरं झालं असतं, पण आपल्या दुर्दैवाने ही आपल्या आदितीच्याच अस्थि आहेत. खोटं बोलतोयस ना मामा? हा? हे डॉली, काय चाललंय हे सगळं? खोटं बोलतोय ना मामा? सांग ना मला, काय झालंय आदितीला? गेली ती, आपल्याला सोडून गेली. हे मामा, काय विचारतोय मी? काय झालं होतं माझ्या आदितीला? बोल ना. प्रिन्सने मारलं तिला.
मामा अरे काय नवीन खेळ खेळतोस माझ्याशी? आजवर तुला प्रेम नाही देऊ शकलो, पण निदान तुला मुक्ती तर देऊ शकतो ना. नकोय मुक्ती मला, आणि नकोय तुमचा मोक्ष मला. यश, तू तिचं काय ऐकू नको. अरे ती आता आपली पहिली आदिती राहिली नाही, आत्मा आहे ती. तू तिचं ऐकू नकोस यश काहीच. हो दादा, तू तिचं ऐकशील ना तर सगळे अडचणीत येऊ. हो, तू ताबडतोब त्या अस्थिंचं विसर्जन कर. बाबा नाही, तू अजिबात त्यांचं काय ऐकायचं नाहीयेस. आधी यांनीच मला मारलं, आता हेच तुला चुकीचा सल्ला देत आहेत. प्लीज तू यांचं काहीच ऐकू नकोस. ही तीच लोक आहेत ज्यांनी माझ्या आईला खूप त्रास दिला, आणि हीच लोक उद्या तुलाही फसवणार आहेत. नाही यश, अरे ती मुद्दाम काहीतरी बोलते. दादा, ती असं बोलून तुला फसवण्याचा प्रयत्न करते. हो, तू तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. तिच्या बोलण्यात तुला गुंडाळण्याच्या आधी तू तिला मुक्ती दे. तिला मुक्त करणं ही बाप म्हणून तुझी जबाबदारी आहे आणि कर्तव्य सुद्धा. बाबा प्लीज प्लीज माझं ऐक ना. आय एम सॉरी बेटा. माणसाचा जन्म झाला की मृत्यू अटळ असतो, आणि मृत्यू झाला की मोक्ष मिळणंही तेवढंच महत्वाचं. जमलं तर मला माफ कर, पण आज मी तुझं काहीच ऐकू शकणार नाही. ठीक आहे, तुझं ठरलंय ना, मी तुझ्याकडे हट्ट करणार नाही. पण मला मुक्ती देण्याआधी तुझ्याकडून एक प्रॉमिस हवंय. बोल ना. मला मुक्ती मिळाल्यावर तू एक चांगला माणूस होणार आहेस आणि आईची काळजी घेणार आहेस. बोल ना बाबा. ठीक आहे, मी तुला प्रॉमिस करतो, इथून पुढे मी एक चांगला माणूस म्हणून जगेन, आणि तुझ्या आईची पण पूर्ण काळजी घेईन. नक्की ना? नक्की. लव यू बाबा. आय मिस यू बाबा. लव यू टू बेटा. आय विल मिस यू टू. अरे काय केलंस तू हे? अरे मडक्यातल्या अस्थी पाण्यात सोडण्याला अस्थि विसर्जन म्हणतात, आणि तू मडकच पाण्यात सोडून दिलं. अरे अशाने ती पिढा कशी जाईल ना? नाही म्हणजे आपल्या आदितीला कशी मुक्ती मिळणार असं म्हणायचं होतं मला. काय ग? अशी उदास का बसलीस? आई, आपली आदिती आपल्याला पुन्हा सोडून गेलीये. काय? तेही कायमची. काय बोलतीयस तू? तुझं तुला तरी कळतंय का? खरं तेच सांगतेय. काल रात्री मी हॉलमध्ये गोष्टीचं पुस्तक वाचत बसले होते, आणि तिथे आदिती आली, आणि शक्ती, आदिती कशी आहेस तू? काय झालं? रडतेस कशाला? तुला कोण काही बोललं का? नाही, माझी जायची वेळ आलीये म्हणून मला रडायला येतंय. म्हणजे मी आता तुम्हाला कायमची सोडून जाणार आहे.
अगं काय बोलतेस तू? मी तुला आता कधीच कुठे जाऊ देणार नाहीये. माझीही जाण्याची इच्छा नव्हती, पण मला आता इलाज नाही. आतापर्यंत माझ्या अस्थीचं विसर्जन झालं नव्हतं म्हणून मी तुमच्या सोबत होते. पण आता माझ्या दूरदृष्टीने मला कळतंय बाबा उद्याच माझं अस्थि विसर्जन करणार आहे. एकदा तो विधी झाला मग मला या भूतलावर राहता येणार नाही. ए नाही, तू असं काही बोलू नकोस हा. आम्हाला सोडून जाऊ नकोस ना. माझी इच्छा असो किंवा नसो, मला तर जावंच लागणार आहे. मग आमचं काय? आम्ही तुझ्याशिवाय कशा राहणार ना. प्लीज तू आम्हाला पण तुझ्या बरोबर घेऊन जा ना. नाही, हे शक्य नाही. तुम्हाला खूप जगायचंय, खूप मोठं व्हायचंय. आई आणि बाबांबरोबर तुला सुखाने राहायचंय. पण ते कसं शक्य आहे ना, त्या बाबतीत तू अजिबात काळजी करू नकोस. बाबा आईला किती त्रास देतो हे तुला पण माहिती आहे ना. यापुढे त्यांनी आई बरोबर चांगलं वागावं असं मी स्वतःच त्यांच्याकडून वचन घेणार आहे. आणि तेही मला असं वचन देणार आहेत. मला जे बोलायचं होतं ते बोलून झालंय. मला आता निघायला हवं. येते मी. आदिती, आदिती. आदिती बाळा, तू का सोडून गेलीस? तू आईला का सोडून गेलीस? मला माहितीये की तू बाबावर यशवर विश्वास ठेवून गेलेस, पण जाण्याआधी एकदा आमचा विचार करायचा ना. आई, मला पण आदितीची खूप आठवण येते. मी पण तिच्याकडे जाऊ का? नाही हा, असं अजिबात परत बोलायचं नाही. मला प्रॉमिस कर की तू मला कधीच सोडून जाणार नाहीस. मला प्रॉमिस कर. दादा तुम्ही? हो मीच. आता का आलोय ते नको विचारूस. नाही, मला माहितीये ना की गेल्या 4 महिन्यांपासून. 4 नाही 6. हा म्हणजे तेच ते नाही. आज देतो उद्या देतो असं करता करता गेल्या 6 महिन्यांची उधारी बाकी आहे. कळलं? दादा देणार ना, नक्की देणार. पण कधी? दादा एक काम करूया का, तुम्ही आत या ना, आपण आत बसून बोलू. या ना प्लीज. हो, म्हणजे तुमची उधारी थकल्यामुळे लोक काय बोलतील याची लाज वाटते तुम्हाला? वाटायलाच पाहिजे. हे बघा दादा, मला काही दिवस द्या, मी तुमची उधारी नक्की चुकती करेन. दिवस आणि आठवडा करता करता काही महिने होऊन गेले. आता वर्ष व्हायला येईल. माझं दुकान म्हणजे तुम्हाला समाजसेवा केंद्र वाटलं का? हे बघा, या महिन्याचा माझ्या दादाचा पगार झाला ना, मी स्वतः येऊन देईन. तुम्हाला इथे येण्याची गरज लागणार नाही. पगार? तुझ्या दादाचा पगार? अरे ज्याचा पगार घरात येण्याऐवजी जुगाराच्या अड्ड्यावर जातो, जो स्वतः उधारीवर जगतो, तो मला पैसे देणार? ऐका ना, तू खूप बोललीस आणि मी पण खूप ऐकलं. आता डायरेक्ट पोलीस कंप्लेंट करूनच माझा पैसा वसूल करणार. अहो ताई, दुधाचं बिल. म्हणजे तुमची पण उधारी बाकी आहे का? 3 महिन्याची. मी काय म्हणतो, असं उधारीवर जगण्यापेक्षा तुम्ही दोघं बहीण भाऊ भीक का मागत नाही? दादा खूप बोललात. खिशात नाही आणा आणि मला साहेबराव म्हणा. तुमची लायकी बघता मी काही चुकीचं बोलत नाहीये. फक्त चुकीचंच नाही, लायकीपेक्षा जास्त बोलताय तुम्ही. ऐसे बोला, किती उधारी आहे? तुमच्या बिलाच्या 1.5 पैसे दिलेत. आता कडेकडे नाही निघायचं. घ्या.
ताई ताई ऐक ना ताई प्लीज. ऐकतेच आहे. कान पकडतो हवे तर. हे बघ कान पकडले. आठवलं, दादाने ओळख करून दिली होती ती तू होतीस. थँक गॉड, ती ओळख तरी मान्य केलीस तू. पण त्यात लपवण्यासारखं काय? तुझ्यासारख्या 50-60 मुली आमच्या ऑफिसमध्ये काम करतात. त्यांच्यापैकी कधीच कोणी इथे बोलायला आलं नाही. अगं पण तुझ्या दादाचं माझ्यावरच प्रेम असल्यावर मीच इथे येणार ना. मी माझ्या दादाला खूप चांगलं ओळखते. दादाचं कधीच कोणावर प्रेम नव्हतं. का असं तुला का वाटतंय? कारण दादाने माझ्यापासून कधीच कुठली गोष्ट लपवली नव्हती. अगं लहान आहेस तू, आणि राघवेंद्र पण तुला लहानच समजत होता. त्यामुळे आपल्या लहान बहिणीकडे काय बोलावं, किती बोलावं हे त्याला चांगलं माहित होतं. आणि तुझा दादा पण एक पुरुषच आहे ना. एखाद्या मुलीवर त्याचं प्रेम होणं साहजिक आहे. आणि तुला जरी तुझ्या दादा व्यतिरिक्त काही दिसत नसलं तरी त्याला त्याचं वेगळं जग होतं. रादर आमच्या दोघांचं वेगळं जग होतं. नवरा होता तो माझा. तू तुझ्या दादाला जेवढं ओळखत होतीस ना त्यापेक्षा जास्त मी माझ्या नवऱ्याला ओळखत होते. शटअप, जस्ट शटअप. पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी बोलल्यामुळे संभ्रम निर्माण होऊ शकतो, पण हे सिद्ध होऊ शकत नाही की तू त्याची बायको आहेस. आणि दादाशी लग्न केल्याचा काय पुरावा आहे तुझ्याकडे? हे आमचं मॅरेज सर्टिफिकेट. या अशा झेरॉक्स कॉपीवर माझा विश्वास नाहीये. माहित होतं मला. इन्स्पेक्टर साहेब, मॅडम हे यांचं मॅरेज सर्टिफिकेट आणि हे ओरिजिनल असल्याचं प्रूव्ह झालंय. तुला अजूनही काही विचारायचंय का? दादाला जाऊन इतकी वर्ष झाली तेव्हा का आली नाहीस? तू आता जे क्लेम करतेस ते करायला आत्ताच का आलीस? आधी का नाही आलीस? याचं उत्तर मी फक्त कोर्टात देईन. तुला उत्तर देणं इतकं महत्वाचं वाटत नाही मला. आणि आता कायद्याने या घराची, या प्रॉपर्टीची मालकीण मी असल्यामुळे तुमचा बोजा बिस्तारा बांधायचा आणि या घरातून चालतं व्हायचं. आय नो मैत्रेयी, यापुढचा प्रवास फार कठीण असणार आहे तुझा. कारण आतापर्यंत भावाच्या आणि वडिलांच्या जीवावर ऐश केलीस तू. कधी कुठलं काम करण्याची गरजच आली नाही तुझ्यावर. पण यापुढे तू एका टिपिकल मिडल क्लास मुलीचं आयुष्य जगणार आहेस. काम करणार तर पोट भरणार. ते म्हणतात ना, दाल आटे का भाव, ते पहिल्यांदाच कळेल तुला. भ्रम आहे तुझा हा. माझ्या ताई साहेब कधीच कोणासमोर झुकलेल्या नाहीयेत आणि तुझ्यासमोर तर कधीच झुकणार नाहीत. आणि तू ज्या गरिबीची भीती दाखवतेस ना त्यासमोर तर नाहीच नाही. त्यांना नेहमी श्रीमंतीचं भान होतं आणि गरिबीची जाणही आहे. आणि तू ज्या प्रॉपर्टीबद्दल बोलतेस ना ती प्रॉपर्टी वाढवण्यात वडील आणि भावा एवढेच आमच्या ताईसाहेबांनी पण खूप कष्ट केलेत. तेव्हा त्यांना तुझ्या सहानुभूतीची गरज नाहीये. कळलं? तुम्ही कामवाले आहात ना, मग स्वतःच्या लायकीत राहा. लायकीत राहायचं तू. ज्यांना तू आता कामवाली म्हणालीस ना ती माझ्या आईसारखी आहे, कमलाई. आणि रूपा माझ्या बहिणीसारखी आहे. त्यांच्याबद्दल जे काही बोललीस ते पहिलं आणि शेवटचं. निघायचं आता. जे काही बोलायचं ते कोर्टात बोलायचं. आउट. आय सेड आउट. मॅम, आपण ज्या कामासाठी इथे आलो होतो ते काम आता झालंय. सो आता आपण निघूया. आणि यापुढे जे काय व्हायचं असेल ते कोर्टामध्येच होईल. सो आपण निघूया आता. सगळ्यांना बघून घेईन मी. कुणाला सोडणार नाही. सगळ्यांना बघून घेईन.
भाऊ गेल्यावर त्याच्या प्रॉपर्टीची वारसदार त्याची बहीण असते ही बायको. तुला जरी तुझ्या दादा व्यतिरिक्त काही दिसत नसलं तरी त्याला त्याचं वेगळं जग होतं. रादर आमच्या दोघांचं वेगळं जग होतं. नवरा होता तो माझा. आणि आता कायद्याने या घराची या प्रॉपर्टीची मालकीण मी असल्यामुळे तुमचा बोजा बिस्तारा बांधायचा आणि या घरातून चालतं व्हायचं. दादा बोल ना, काय काम होतं? म्हणजे काम असल्यावरच यायचंय मी आता? तसं नाही ग, बोल बस. महत्वाचं बोलायचंय. बोल. पण तू प्रॉमिस कर, तू मला सगळं खरं खरं उत्तर देणार आहेस. म्हणून मी आजपर्यंत तुझ्याशी कधीही खोटं बोललेलो नाहीये. मग तू आतापर्यंत लग्न का केलं नाहीस? आज अचानक हा प्रश्न का? कारण हा प्रश्न लोक मला विचारतात तुझ्या बाबतीत. तुझं लग्न न होण्याला मला जबाबदार धरतात. अच्छा, असं आहे? त्यांना असं वाटतंय की तू माझ्यामुळे लग्न करत नाहीयेस. पण आता मलाही असंच काहीतरी वाटायला लागलंय. म्हणू तसं काही नाही. मग तू का करत नाहीयेस लग्न? कसं आहे ना म्हणू, लोकांसाठी जरी आपण बहीण भाऊ असलो तरी माझ्यासाठी तू माझी मुलगीच आहेस. म्हणजे आई वडिलांनंतर त्याच नात्याने त्याच मायेने मी तुला वाढवलंय. पण मुली या शेवटी परक्याच ना. दादा नक्की काय म्हणायचंय तुला? मला असं म्हणायचंय की योग्य मुलगा बघून तुझं लग्न करून टाकू. तुझा संसार एकदाचा सुखी होईल. आणि ऑफकोर्स तुझ्या संसाराचा मी पार्ट असणारच ना. पुढे मागे तुला मुलं होतील. माझ्या भाच्यांबरोबर माझी मस्त गट्टी जमेल. आणि माझ्या भाच्यांबरोबर माझं उरलेलं आयुष्य कसं निघून जाईल ते कळणार पण नाही. किती हुशार आहेस ना तू. पुन्हा एकदा तुझं लग्न या विषयाला तू कमाल बगल दिलीयस. दादा हेच सगळं स्वप्न मी पण बघू शकते ना. मलाही वाटतं माझी एक वहिनी असेल. माझं लग्न झाल्यानंतर ती तुझी काळजी घेईल. तुझ्याही घरात तुझ्या मुलांचा वावर असेल. मामा म्हणून तुझं जसं माझ्या मुलांवर प्रेम असेल तसंच आत्या म्हणून मीही तुझ्या मुलांचे लाड करीन की. ते शक्य नाही. का? कारण मी जर लग्न केलं तर येणाऱ्या मुलीचा स्वभाव कसा असेल आपल्याला माहित नाही. उगाच तिच्यामुळे आपल्या दोघांमध्ये दुरावा नको. दादा हेच माझ्याही नवऱ्याच्या बाबतीत घडूच शकतं की. मी काय म्हणते, आपण असं करूया ना, आपण दोघांनी लग्न नकोच करायला, असेच राहू. म्हणू योग्य तो मुलगा बघायचा आणि योग्य त्या वयात तुझं लग्न उरकून टाकायचं. जोपर्यंत तू लग्नाला तयार होत नाहीस तोपर्यंत मी लग्नाला तयार होणार नाही. ओके, तू लग्न कर. तुझा सुखी संसार बघितला की मग मी लग्नाचा विचार करेन. तुझी कुठली मुलगी म्हणशील तिच्याशी मी लग्न करायला तयार आहे. वाव, तुला कशी मुलगी हवी आहे? त्यापेक्षा महत्वाचं असं आहे की तुला कशी वहिनी हवी ते सांग. दादा तुला लग्न करायचंय. एक काम करूया आपण, मुलगी तू पसंत कर आणि मग मला सांग. मी तिच्या घरी जाऊन तुझं लग्न फिक्स करून टाकेन. त्यापेक्षा तू मुलगा पसंत कर, मी बोलणी करायला जातो. आधी लग्न तुझं. म्हणू आधी तुझं लग्न. आधी लग्न दादाचं. म्हणू एकदा का तुझं लग्न झालं ना की मी माझ्या सगळ्या जबाबदारीतून मोकळा होईन. तू काय म्हणालास? तुला मी एवढी नकोशी झाले? ऑफकोर्स. म्हणू तू रुसली आहेस का रागावली आहेस? कारण तू रुसलीस तरी तेवढीच गोड दिसते आणि रागावली तरी तेवढीच गोड दिसतेस. अगं मस्करी करत होतो. तुला काय वाटलं मी काय करत होते? ताईसाहेब, आता कुठं सगळं व्यवस्थित होतंय असं वाटत असताना हे काय संकट आलंय ना. तेही असं अचानक, आपल्या कुणाच्याही ध्यानीमानी नसताना. अचानक नाही आलंय. श्रुतिकाच्या रूपानं देवानं पाठवलंय कदाचित मला अजून खंबीर बनवण्यासाठी. मग आता काय करायचं ठरवलंय तुम्ही? त्याचाच विचार करते कमलाई.